चला तर मी बनवणार आहे आज शिमला मिरची. शिमला मिरची कट करून ठेवायची. त्यातल्या सर्व बिया चाकूने काढून घ्यायच्या. गोलाकारातच चिरून घ्यायची शिमला मिरची. स्वच्छ धुवून घेतलेली एक कांदा, एक टोमॅटो, थोडासा लसूण आणि शिमला मिरची स्वच्छ धुवून नितळून ठेवायची. नंतर शेंगदाण्याचा कूट घ्यायचा. त्यात चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची. ते मी सुहाणा पावडर आणि गरम मसाला टाकून मिक्स करून शिमला मिरचीमध्ये आपण वांगे कसे खारे वांगे करण्यासाठी कसे भरतात तसं भरून घ्यायचं. हा मसाला शिमला मिरचीमध्ये हे शेंगदाण्याचं कूट ते सगळं भरून घेणार आहे मी आता. शिमला मिरची मी आधीच कट करून ठेवलेली होती, त्याच्यामुळं कट केलेला व्हिडिओ नाही घेतला. बऱ्याच प्रकारे करता येते ही मिरची पण. लगेच कढईमध्ये तेल टाकून थोडीशी मोहरी आणि जिरे टाकून घेतलेले आहेत. नंतर लगेच थोडासा लसूण टाकून घ्यायचं. लसूण छान परतला की टोमॅटो आणि कांदा पण टाकायचा लगेचच. टोमॅटो कांदा लगेच परतला की लगेच त्या शिमला मिरच्या पण टाकून छान परतून घ्यायच्या तेलामध्येच. पाणी न टाकता शिजवून घ्यायच्या. ह्या वाफेवरच शिजवायच्या कमी गॅसवर. छान मिक्स करून लगेच झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायची ही मिरची. ढोबळी मिरची म्हणतात, कोणी शिमला मिरची म्हणतात. नंतर थोडंसं एका तांब्यामध्ये पाणी ठेवायचं, म्हणजे वाफेने आतमध्ये मिरची शिजल्या जाते छान. बघू शकता इथे मी झाकण ठेवल्यामुळं वाफेचं पाणी आतमध्ये पडतं. झाकण ठेवल्यावर त्याच्यातच शिजल्या जाते मिरची. पाणी टाकायची गरजच लागत नाही. बघू शकता आपली मिरची पण शिजलेली आहे छान. नसेल शिजली तर आणखीन थोडंसं झाकण ठेवून द्यायचं.